जालन्यामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड उपलब्ध नसल्यानं शस्त्रक्रियेनंतर महिलांना फरशीवर गादी टाकून झोपण्याची वेळ आली आहे। जालन्यातील सेवली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार समोर आला। जालन्यातील सेवली इथे काल जवळपास 36 महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली होती। मात्र शस्त्रक्रियेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेड उपलब्ध नसल्यानं काल रात्री या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच फरशीवर गादी टाकून झोपण्याची वेळ आली। दरम्यान नातेवाईकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर सगळ्याला एकाच रूम मध्ये 35 महिला होत्या। त्यातल्या 25 महिलाला एका रूम मध्ये डांबून ठेवलं। कोणतेही तिथं अधिकारी नाही, कर्मचारी नाही, नर्स नाही आणि कोणी त्याची रिस्क घ्यायला तयार नाही। एवढी प्रकृती त्याची खराब होती। काहीला उलट्या होत होत्या, काहीला मळमळ होत होतं, काहीला जुलाबाचा पण प्रॉब्लेम होऊ लागला। तरी पण तिथलं प्रशासन काहीच करत नव्हतं। आणि त्या रुग्णालयाचा कारभार एवढा भोंगळ कारभार आहे ना, तिथं साधं टॉयलेट स्वच्छ नाहीये। आणि तिथं त्या महिलाला एका रूम मध्ये डांबून ठेवून द्यायला तिथं अशा ठिकाणी ठेवलंय